नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। नवीन पद्धतीने केलेली चपाती ही आज मी येथे करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी 1 ग्लास गव्हाचे पीठ घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचा, अर्धा चमचा मीठ घालायचा व थोडे पाणी घालून हे पीठ हलक्या हाताने व्यवस्थित चांगला मळून घ्यायचा। अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेला आहे। आता हे पीठ 15 ते 20 मिनिटांसाठी भिजायला ठेवायचा। गव्हाचे पीठ दळून आणताना एकदम बारीक दळून आणायचा नाही, मीडियम प्रकारे दळून आणायचा। गव्हाचे पीठ मळताना एकदम घट्ट पण मळायचा नाही, थोडासा मीडियम प्रकारेच मळून घ्यायचा। 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण असा वर लावून मग हा पीठ ठेवायचा। आता 15 ते 20 मिनिटे झालेले आहे। झाकण काढायचं। मग ह्या पिठाला परत 1 चमचा तेल वर घालून थोडंसं पाणी लावून छान व्यवस्थित चांगला मऊ करून घ्यायचा। आता हे पीठ चांगले भिजवून घ्यायचा। असा थोडा पाणी लावून या पिठाला चांगला मऊ करून घ्यायचा। हे गव्हाचे पीठ आता मळून तयार आहे व चांगला भिजलेला पण आहे। एकदम मऊ असा हा पीठ मळून तयार आहे। हा मळलेला पीठ मी आता दुसऱ्या ताटात काढून ठेवते। तेल पण ठेवते व चपातीला लावण्यासाठी पीठ मी येथे घेतलेला आहे। आता चपाती तयार करण्यासाठी तयारी करून घ्यायचा। मी येथे पोळपाटा घेतलेला आहे। या पोळपाटाला थोडासा तेल व पीठ लावायचा म्हणजे चिकटणार नाही। मग एक गोळा पिठाचा हातावर घेऊन असा हा गोल गोल करायचा। हा चपातीच्या गोळ्याला व्यवस्थित चांगला पीठ लावून घ्यायचा। तुम्ही असे गोळे सर्व पिठाचे पण करून ठेवू शकता, नाही तर एक पण करताना करू शकता। या गोळ्याला मी दोन्ही बाजूनी पीठ लावलेला आहे। आता ही छोटीशी पुरी येथे मी लाटणार आहे। लाटून झाल्यावर त्याला 1 चमचा तेल लावायचा, थोडासा पीठ लावायचा, मग असा 2 पदर करून घडी घालायची। परत एकदा तेल लावायचा व पीठ लावायचा, मग परत एक घडी घालायची, म्हणजे त्रिकोणी आकाराचा करून घ्यायचा। मग असा गोल गोल करून ही चपाती थोडीशी पोळपाटवर पीठ घालून व्यवस्थित चांगल्या प्रकारे लाटून घ्यायचा। या चपातीच्या कडा पण व्यवस्थित चांगल्या प्रकारे पातळ प्रकारे लाटून घ्यायचा। येथे मी अशा प्रकारे एकदम पातळ असा चपाती तयार करून घेतलेला आहे। आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे। हा तवा लोखंडाचाच घ्यायचा, कारण चपाती ही आपली चांगली खमंग लागते। तवा गरम झाल्यावर थोडासा तेल यावर शिंपडायचा, मग ही चपाती या तव्यावर घालायचा। नॉर्मल तव्यावर पण तुम्ही ही चपाती भाजू शकता। ही चपाती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे ही चपाती एकदम टेस्टी लागते। ही बघा, अशा प्रकारे एक भाग व्यवस्थित चांगला भाजलेला आहे। आता दुसरी बाजू ही अशाच प्रकारे ब्राऊन कलर येईतोपर्यंत चांगला भाजायचा। अशा प्रकारे दोन्ही बाजू उलटण्याने व्यवस्थित चांगला परतून भाजून घ्यायचा। कडा पण व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा। आता ही चपाती पूर्ण भाजून तयार आहे। आता ही चपाती मी एका ताटामध्ये काढून घेते। हे बघा, आपली ही मऊ मऊ एकदम सॉफ्ट चपाती तयार आहे। येथे ही एकदम चांगल्या प्रकारची चपाती भाजून तयार आहे।
अशाच प्रकारे मी सर्व चपात्या करून घेणार आहे। हे बघा, येथे मी सर्व चपात्या करून घेतलेले आहेत। एकदम सॉफ्ट चपात्या करून तयार आहेत। सर्व चपातींना रंग पण एकदम चांगला आलेला आहे। ही चपातीची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे। चपातीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्ही पण एकदा अशी चपाती करून बघा। नवीन पद्धतीने केलेली चपातीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।